एक विलक्षण अशी संत परंपरा आहे आणि त्यातील काही संत असे आहेत की जे पृथ्वीवर जेव्हा ते अवतरले ते गूढ आहे आणि त्यातलंच मला वाटतं एक स्वामी समर्थ आहेत की ते कधी प्रगटले किंवा त्यांचं बालपण ही विशेष माहिती नाहीये. पण लाखो लोकांचं त्यांनी परिवर्तन केलंय, त्यांच्या आयुष्याला दिशा दिलेली आहे. तर स्वामींचं नेमकं प्रगट स्थान कुठलं? स्वामींचं प्रगट स्थान जर आपण म्हणायला गेलो तर हस्तिनापूर, म्हणजे आता हस्तिनापूर वगैरे सगळं, पण आताच्या दिवसात आपण त्याला दिल्ली समजूया. तर दिल्लीपासून ते आतमधलं जे दिल्ली आहे रिमोट, तर त्याच्यातलं छेली खेडेगाव म्हणून म्हटलं जातं. परिसराचं नाव काय तर छेली, पण ते तसं नाही आहे. कसं आहे की जिथे तो रस्ता संपतो, शेवटचं जे तो चेल्ला, नॉर्थ इंडियामध्ये आज सुद्धा चेल्ला म्हणजे शेवट, तर चेल्ला गाव असं करून ते छेली खेडेगाव आपण ते केलं. तिथे महाराज प्रगटले असं गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे, ज्यांना स्वामी समर्थ महाराजांची प्रगट लीला उमगली. काय होती प्रगट लीला? प्रगट लीला अशी होती का, त्यासाठी थोडक्यात एक सांगतो आधी. स्वामी सुत कोण? मुंबईचे हरिभाऊ तावडे, खरे ते कोकणातले, लहान वयापासून महत्वाकांक्षी असल्यामुळे मुंबईत आले वगैरे, आणि काहीतरी त्यांचं निमित्त झालं आणि ते त्यांच्या मित्राबरोबर अक्कलकोटला गेले आपल्या प्रापंचिक उन्नती करून घेण्यासाठी. पण घडलं काहीतरी वेगळंच. महाराजांनी त्या पोराला स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि सांगितलं, तू आजपासून माझा सूत झालास. म्हणजे थोडक्यात काय बैरागी झाला, आणि बैरागी झाला म्हणजे फक्त समजायचं नाही आपण. महाराजांनी त्यांच्या गादी खालून सगळे कपडे वगैरे काढून त्यांच्या अंगावर ठेवले. आता हे सगळं बघितलं हा महत्वाकांक्षी पूर्वीपासून इथे आलाच होता मुंबईमध्ये गावातून, ते स्वतःच काहीतरी याची करायसाठी. श्रीमंत घराणं, छत्रपतींनी जहागिरी बहाल केली होती त्यांना, आणि महाराजांकडे आला होता ते सुद्धा उन्नती साठी, याच्यासाठी प्रापंचिक उन्नतीसाठी. आणि प्रापंचिक उन्नती बाजूला राहिली. स्वामी महाराज सांगतायत की तू बैरागी हो, सगळं काय लुटून टाक. तेव्हा त्यांना जरा ते शॉकिंग झालं होतं एकदम, अरे मी कशासाठी आणू काय, आणि रडकुंडी आलाय. वय पण तसं काही फार नव्हतं, जेमतेम 21-22 वर्षाचं वय होतं. रडकुंडीला आले, त्याला महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे रडतोस काय? थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे असं की कडेवरती एखादं बाळ असतं, रडायला लागल्यावर आई कसं त्याला सांगते की अरे रडतो का, ती बघ चिव काऊ बघ, चिव बघ काय म्हणते, काऊ बघ काय म्हणते, थोडं लक्ष वेधण्यासाठी. तसं महाराजांनी त्यांना सांगितलं की माझ्या पोटावरती हात फिरव, बघ किती मोठं पोट आहे माझं. आता महाराजांचं ते बोलणं, ते एका पद्धतीने ते कोणी त्याच्यावरती सेकंड थॉटचं नाहीच कधीच. महाराजांनी पोटावरती हात फिरव सांगितलं, ते आपोआप हात फिरवला जात असायचा. म्हणून त्या हरिभाऊने सुद्धा तेच केलं, आणि ते करताच ते ट्रान्समध्ये गेले. आणि वय काय होतं तेव्हा? त्यांचं वय 21-22 वर्ष, फार फार तर 24 असेल. ते करताच अशा ट्रान्समध्ये गेली की त्या ट्रान्समध्ये ते विजय सिंग नावाचे एक 8 वर्षाचा मुलगा होता. तो म्हणजे स्वतःचा त्यांचा पूर्वजन्म आठवला. पूर्वजन्म म्हणजे अगदी पूर्व नाही, पूर्वजन्मांमागचा एक जन्म. आणि त्या जन्मामध्ये त्यांना विजय सिंग म्हणून ते आपल्या मोठा भाऊ आणि वहिनी बरोबर राहत होते या छेली खेडेगावामध्ये. आणि ह्या विजय सिंगाची मित्र मंडळी वगैरे कोणी नाहीत, एकच त्याला नाद. रोज भरपूर गोट्या खिशामध्ये घालायच्या आणि जंगलात जाऊन एकट्यानेच खेळायचं. परत एकटं नव्हतं ते, तो विजय सिंग जो गोट्या खेळायचा तो गणपती बाप्पा बरोबर खेळायचा. त्या गावामध्ये, त्या संबंधित जंगलामध्ये एक मोठं वटवृक्ष होतं आणि त्याच्या खाली छोटीशी देवळी होती, आणि त्या देवळीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती होती. तो त्या गणपती बाप्पांबरोबर रोज गोट्या खेळायचा, रोज. पण लहान मुलांचं कसं असतं, डाव स्वतः होते, बॅटिंग हे स्वतःलाच पाहिजे, आउट नाही कधी होणार. विजय सिंग काय वेगळा नव्हता, तसंच होतं. पण एक दिवशी विजय सिंगाला काय लहर आली माहिती नाही, त्यांनी सगळ्या गोट्या आपल्या खिशातल्या काढल्या आणि बाप्पावर समोर टाकल्या आणि सांगितलं, बाप्पा घे, आज तू खेळ, आज तुझा डाव. आणि स्वतः 2 हात असे कमरेवर घेऊन तिथे उभा राहिला. बस हीच ती वेळ आली होती का महाराजांची प्रगट लीला. आणि एकदम अचानक सगळीकडचा वारा सुटला, काळोख झाला. पाखरं सगळी ओरडत ओरडत स्वतःच्या घरी याची जाहीर निघाली. जे कोण काटकरी सगळे आले होते तिथे रानामध्ये, जंगलामध्ये तोडा बिड्या लाकडं वगैरे करायला, ती सगळी धावपळ झाली. आता काय होतंय कसं, इतका वादळासारखं वारा सुटलाय वगैरे,
विजय सिंगाला माहिती होतं मी 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 बाप्पाला आवाहन केलं, बाप्पा येतोय, त्यामुळे तो शांत तिथे उभा होता. त्याच्या गावातले गावकरी लोक सगळी जी जंगलातून येत होती, पळत होती सगळी, जो तो आपापल्या घरी जायला, त्या लोकांनी सुद्धा त्याला सांगितलं, अरे येड्या, थांबलाच काय असा, चल पटपट पटपट, आता काय होईल काय सांगता येतं, झाडं बिडं पडतील सुद्धा, एवढं मोठं वादळ झालेलं आहे. विजय सिंगने काय कोणाकडे लक्ष दिलं नाही. ते आपले सगळे पळून गेले, शेवटी कंटाळले सांगून सांगून. आणि विजय सिंग आपल्या दोन हात त्याची कमरेवर घेऊन तिथे उभा होता. आणि त्याच वेळेला धरणी कंप झाला, ज्याला मला तुम्ही विचारलं तर मी सांगेन दॅट वॉज अ बिग बँग, ज्याला आपण बिग बँग थिअरी म्हणतो. हा, ओंकाराचं प्रगटीकरण होतं ते. समोर गणपती बाप्पा होता आणि त्याला ती धरणी दुभंगली. जिथे तो विजय सिंग उभा होता आणि जिथे तो बाप्पाची ती छोटीशी देवळी होती, मधला जो भाग होता ती धरणी दुभंगली आणि त्याच्यातून अष्टवर्षीय गोरी पान बालमूर्ती प्रगटली, बाहेर आली. मग एक पूर्णतः दिगंबर अवस्थेतली वगैरे. विजय सिंगच्या वयाची होती, 8 वर्षाची. आणि तिथे मग त्यांची ती दोस्ती झाली. त्याच्यावरती गुरुदेव स्वामीसुत महाराजांनी स्वामी अवतार कांड म्हणून 527 ओव्यांचं एक वाङ्मय केलेलं आहे. ते स्वतः स्वामी होते, जी मूर्ती ते हो प्रगटली, हो हो, प्रश्न ते स्वतः स्वामी होते, जे त्याच्याशी गोट्या खेळायला आले. गोट्या खेळायला आले. आणि तो दिवस, ती तिथी, तो नक्षत्र, सर्व काही ते विजय सिंगांच्या आठवणीत त्यांनी कायम ठेवला. विजय सिंग म्हणजे हेच होते, हरिभाऊ, म्हणजे स्वामी सुत झाले. आणि त्यांच्यानंतर मग जे स्वामी महाराजांच्या मांडीवरनं ते खाली उतरले, म्हणजे प्रत्यक्षात काय घडत होतं ते विजय सिंगाला मांडीवर घेतलेले स्वामीने, आणि ते रडकुंडीला आले होते. कारण महाराजांनी सांगितलं की आता तू बैरागी व्हायचं, तू माझा मुलगा झालास. ते खाली उतरले, तो त्यांचा पहिला अभंग त्यांना स्फुरला. स्वामी अवताराची काय सांगू मात, मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा. हा जो अभंग स्वामी सुतांचा जो आहे, हा अभंगाची एकंदरीत भावना अशी आहे की एखादं लहान मूल कुठेतरी बाहेर जातं आणि काहीतरी असं बघतं आणि त्याचं त्याला इतकं असं नवल अप्रूप वाटतं त्याला. आता ते लहान मूल काय करत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ते धावत धावत घरी येणार आणि आईला सांगणार, अगं आई आई मी काय बघितलं माहित आहे का. त्याच भावनेमध्ये हे स्वामी अवताराची काय सांगू मात, म्हणजे तो वृत्तांत एक काय सांगू तुम्हाला मी. ही इज व्हेरी इगर, म्हणजे त्याला असं झालंय की मी कसं आणि किती सांगू, किती बोलू. मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा, हे सगळं जो वृत्तांत त्या अभंगातून जे स्वामी सुतांनी सांगितलं, आणि तिथपासून स्वामी जयंती साजरी करायचं त्यांनी ठरवलं. पण हा सगळा ज्याला प्रकार घडला त्यावेळेला हरिभाऊ हे कामाडीपुरात राहत होते. कामाडीपुरात राहत होते. स्वामी महाराजांनी त्यांना पादुका दिल्या, अर्थात त्या पादुकांची सुद्धा गोष्ट वेगळी आहे. स्वामी महाराजांनी त्यांना ज्याला मांडीवरती घेतलं त्याला त्यांचं अक्कलकोटची दुसरी व्हिजिट होती. पहिल्या व्हिजिटमध्ये हे 3 मित्र त्यावेळेला अक्कलकोटात गेले होते. त्याला काहीतरी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, प्रत्येकाने 10-10 रुपये असं काहीतरी. आणि त्याच्यातले 2-3 रुपयेच खर्च होऊन काहीतरी प्रत्येकाचे 7-7, 8-8 रुपये राहिले होते. आणि किती सालची गोष्ट आहे ही? 1868. तर त्यावेळेला ते सगळे पैसे राहिले होते. तर त्याच्यातल्या एका मित्राचं काम स्वामी महाराजांना त्यांनी नवस करून झालं होतं. बाकीचे 2 मित्र, त्या मित्रामुळे ते पण सुटले होते स्वतःच्या संकटातून, त्यामुळे तेच आले सगळे एकत्र. मग त्यांनी असं ठरवलं की आपण हे पैसे स्वामी चरणी व्हायचे. ज्या पद्धतीने मजा करत करत इथे आलेलो आहोत आपण, तशीच मजा करत करत आपण परत जाण्यासाठी एक आणखीन 1-1.5 रुपये ठेवायचे प्रत्येकी. आणि बाकीचे 7-7, 8-8 रुपये प्रत्येकी जे काही आपले राहिलेले उरलेले आहेत ते आपण स्वामी चरणी व्हायचे. ते स्वामी चरणी व्हायला जातं तेव्हा स्वामी म्हणतात, मी याचं काय करू. स्वामी तळ पायावरती असे हात मारतात आणि सांगतात, मला सफेद सफेद घेऊन ये. आता महाराजांचं बोलणं ते नेहमीच गुढ असायचं, नेहमीच. पण त्यांच्या सानिध्यामध्ये जे कोण माणसं असायची त्यांना ते कळायचं. हे तिघं एकदम त्यांना काही कळलंच नाही, महाराज काय म्हणतात सफेद सफेद. तेव्हा त्यातल्या एका सेवेकरांनी सांगितलं, महाराज सांगतात चांदीच्या पादुका करून आणा, चांदी सफेद. स्वामी समर्थांनी स्वामी सुतांना असं सांगितलं. स्वामी सुत त्यावेळेला नव्हते, ते त्याला हरिभाऊ होते. हरिभाऊ आणि त्यांचे 2 मित्र. ते बोलले ठीक आहे म्हणून. मग ते पुन्हा ते सगळे पैसे घेऊन मुंबईला आले आणि जे काय त्यांच्या 27-28 रुपयामध्ये त्यांनी उत्तम प्रकारच्या चांदीच्या पादुका केल्या आणि त्याच्यावर स्वामी चरणी वाहिल्या. महाराज बालूंमध्ये बसतेत, म्हणजे एखादं लहान मूल कसं असतं
त्याच्या लक्षात आलं की आईने आपल्याला चड्डी घातली का ते चड्डी पण फेकून देतं ते अगदी सेम तसंच बाल उन्मनी अवस्था ही अशीच असते. त्यामुळे महाराजांनी कधीच काय समज इव्हन पादुका सुद्धा कोणी जर त्यांना दिल्या तर त्याला स्पर्श जरी झाला तरी त्या स्वामींच्या पादुका समजल्या जायच्या. पण महाराजांनी स्वतःच्या पायात असं घालणं जसं आपण आपल्या पायात वाहणं घालतो तसं कधीच नाही झालं. पण ह्या ज्या पादुका होत्या हरिभाऊंनी दिलेल्या त्या पादुका स्वामी महाराजांनी 14 दिवस स्वतःच्या पायात वागवल्या. आणि या पहिल्या त्यांच्या पादुका. पहिले असं नाही म्हणता येणार कारण स्वामी सुत किंवा हरिभाऊ 1868 साली आले आणि स्वामी महाराज अक्कलकोटात 1857 आले. हम्म. मध्ये मधला जवळ 11 वर्षाचा काळ होता तेव्हा खूप काय गोष्टी घडल्या असाव्यात. पण ह्या ज्या पादुका होत्या 14 दिवस आणि महाराजांचं कसं बाल उन्मनी अवस्थेमध्ये असल्यामुळे कधी कोणाला काहीच आलं ना कोण घेऊन टाक. त्या चांदीच्या पादुका होत्या त्यामुळे त्या पादुकांमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं. कधीतरी महाराजांचं समजा डोकं फिरलं तर इतरांना कसं ते घेऊन जा सांगतात तसं ते सांगते. काही काही लोकांनी विचारलं सुद्धा महाराज तुमची आठवण म्हणून नाही रे तुला नाही देणार त्या माझ्या पादुका आहेत असं करून त्यांनी त्या कायम ठेवल्या. आणि त्याच पादुका पुन्हा त्यांनी हरिभाऊंना दिल्या म्हणजे स्वामी सुतांना. आणि त्यांना सांगितलं की मुंबईला दर्या किनाऱ्यावरती जाऊन माझी ध्वजा उभी कर. त्याला ते कामडीपुरात राहत होते आणि त्यांची अवस्था सगळी पार हे झाली बदलू. त्यांच्याबरोबर त्यांचा जो मित्र होता पंडित म्हणून तो पण घाबरला. म्हणजे एखाद्या मित्राला घेऊन येणं आणि त्या मित्राची अवस्थाच पूर्णतः बदलून जाणं आणि अगदी म्हणजे महत्वाकांक्षी वगैरे असा तो मुलगा एकदम अचानक साधूचा वेश परिधान करून वगैरे तर त्यांनी त्याला आणि दुसरं म्हणजे त्याला काहीच असं हे नाही भान नाही काय. तर पंडितांनी विचार केला की याला कुठेतरी सोडला तर कुठेतरी जायचं आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मित्र आम्ही सगळे चाललोय पंडित पण माझ्या बरोबर आहे. तर उद्या या हरीची बायको जर मला येऊन विचारलं तुझ्याबरोबर आलेलं कुठे गेलं म्हणून हरीने पंडितांनी काय केलं त्यांना कामाडीपुरात त्यांच्या घराच्या बाहेर नेऊन सोडलं दार ठोकलं आणि पळून गेले. जसं पाहिलं बायकोने दार उघडलं ती पण अवाक झाली एकदम आणि तिथून ते पळून गेलं. आणि तिथपासून नंतर मग कामाडीपुरामध्ये लोकांची भरपूर गर्दी व्हायला लागली. स्वामी सुतांना नावं ठेवणारे भरपूर होते. 100पैकी 80 लोक नावं ठेवणारे होते त्यांना हसणारे होते तो सोंग करतो असं सांगणारे होते. पण जो कोण आणखीन जे काय कमी प्रमाणामध्ये 20-25% होते ते त्यांना इतकी त्यांच्यावरती त्यांची श्रद्धा होती. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बायकोची साथ नाही. कुठल्या बाईला आवडेल आपला अचानक असा महत्वाकांक्षी नवरा बैरागी होणं संन्यासी होणं वगैरे. आणि त्यामुळे त्यांचे खूप हाल होत असायचे. तेव्हा तिथली एक कामाडी बाई होती त्या बाईने त्यांना सांगितलं ही जागा तुम्हाला फार कमी पडते लहान पडते तुम्ही कांदेवाडीमध्ये माझी भाड्याची जागा आहे. आता सारखी परिस्थिती नव्हती. आता परिस्थिती अशी मी लँडलॉर्ड आहे तुम्हाला जर दिलाय तुम्ही कोण दुसरं जर सबलेट केलं तर मी ऑब्जेक्शन घेणार. त्याला मुळात टेनंट्स मिळणंच मुश्किल होतं. तिची भाड्याची जागा त्याच्यावरती तिने स्वामी सुतांना आणून तिथे ठेवलं आणि अशा पद्धतीने कांदेवाडीच्या मठाची स्थापना झाली. आणि त्याच्यामध्ये स्वामींनी दिलेल्या पादुका कांदेवाडी मठात गेल्या. कांदेवाडी मठात. आणि तिथे ज्यावेळेला कांदेवाडी मठाची स्थापना झाली तेव्हा सर्वप्रथम स्वामी सुतांनी असा विचार केला की आपल्याला उमगलेल्या जी स्वामींची प्रगटलेला आहे आपल्याला उमगलेली जी स्वामींची तिथी आहे त्या तिथीला आपण स्वामींची जयंती साजरी करूया. आता ह्याच्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये वाद आहे की जयंती का प्रगट लीला. कारण जयंती होते ती एक माणसांची होते आणि स्वामी महाराजांसारख्यांचे जर ते प्रगट झालं तर ते प्रगट लीला. पण ज्यांना ते प्रगट लीला उमगली ते जर जयंती म्हणतात तर तिथे सगळाच विषय संपला. तर अशा पद्धतीने स्वामी सुत महाराजांनी स्वामींची सर्वप्रथम 1870 साली जयंती साजरी केली चैत्र शुक्ल द्वितीया. आणि अशा पद्धतीने थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की स्वामी महाराजांची जयंती ही आज आपण साजरी करतो पण कोणी सांगितली काय झालं त्याचा उगम कुठून आला ते असे झालं. पण स्वामींच्या लहानपणच्या अशा काही आठवणी स्वामी लिहिल्या गेल्या आहेत का? नाही स्वामींचं लहानपण म्हणजे तेच लहानपण आपण असं समजूया जे विजय सिंगाला उमगलं.
पण अशा कुठे काही आठवणी लिहून ठेवल्या गेलेल्या नाहीयेत. नाही नाही, लिहून कसं राहतं, लिहून म्हणजे हे स्वामी सुतांनी लिहून ठेवलं तेवढंच हा. तेच. पण मला एक सांगा, आता आपण असं म्हणतो ना, दत्त परंपरा म्हणजे जिथे श्रीपाद वल्लभ आहेत, नृसिंह सरस्वती आहेत, आणि त्याच्या पुढे स्वामी हे दत्त परंपरेतलेच आहेत ना. हे बघा, एक गोष्ट सांगतो फार महत्वाची. तो काळ बघा, विचार करा. आता आज सुद्धा तीच परिस्थिती आहे काही प्रमाणामध्ये. पूर्वी काय होतं माहितीये, कोणी सिद्ध पुरुष म्हणला का तो दत्त संप्रदाय. हम्म. पूर्वी दत्त संप्रदायाच्या अर्थात म्हणजे आणि मुळात दत्त म्हणजे काय, दत्त म्हणजे आत्ता, प्रेझेंट. हा जो क्षण आहे हा दत्त आहे. दत्त म्हणून उभे राहिले असं म्हणतो ना आपण, हा माणूस. बरोबर. त्याच्यामुळे महाराज प्रगट झाले, त्यांना सुद्धा दत्ताचं एक हे दिलं. म्हणजे माझं म्हणणं असं मुळात नाहीये की महाराज हे दत्त अवतार नाहीयेत. महाराज हे कोणाचा अवतार नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि कोणाचे अवतार आहेत? सगळ्यांचेच आहेत. कारण मुळात हे बघा, ऐकून घ्या, आपण बारकाईने जर विचार केलात, बारकाईने, अगदी बारकाईने ज्या काही गोष्टी घडल्या तिथे, त्याच्याबद्दल जर आपण नीट अभ्यास केला प्रत्येक घटनेचा, तर आपल्याला एक असं कळतं ना थोडक्यामध्ये की महाराज हे मूलब्रह्म होते. कारण त्यांची प्रगटलीला सांगते ते. विजयसिंग गणपती बाप्पांबरोबर खेळत होता. मूलब्रह्म म्हणजे काय? मूलब्रह्म म्हणजे अल्टिमेट, त्याला आकार उकार काही नाही. पण मग त्यांना अवधूत योगी पण म्हटलं जातं ना. कारण त्याला आपण दत्त अवताराचं हे दिलं, बिरुद दिलं. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट फार महत्वाची, जर तुम्ही विचार केलात तर, सर्वप्रथम मी मूलब्रह्माबद्दल बोलतो. मूलब्रह्माला आकार उकार काही नाही. थोडक्यात आपल्या दृष्टीने आपण विचार केला तर त्याला कुठली उपमा द्यायची, तर पाणी, स्वच्छ पाणी असतं, निखळ, स्वच्छ, क्लीन. त्या पाण्याचा एखादा तुमच्याकडे बालदी किंवा एखादं कुठलं काय असेल काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही डोकावून बघितलं तुम्हाला काय दिसणार? स्वतःच प्रतिबिंब दिसणार. हम्म. अगदी तसंच महाराजांचं ज्यांना ज्यांना दर्शन घडलं त्यांना त्यांना त्यांचं आराध्य दैवतच दिसलं. ते इथपर्यंत की एखादा मुसलमान माणूस, मुसलमानाला विचारा, कुठच्या मुसलमानाला, की तुझा अल्लाह कसा आहे, तर तो म्हणतो अल्लाला आकार उकार कुठे आहे? अल्लाला आकार उकार काय नाही, अल्लाचं अस्तित्व आहे तेवढंच आम्ही जे जाणतो. पण ह्याच धर्मातला एक मुसलमान माणूस ज्याला महाराजांच्या वाटेला जातो, तेव्हा महाराजांना त्यांनी असं संबोधलेलं आहे की ये मेरे अल्लाह इलाही आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांनी महाराजांना अंगारका सुद्धा दिलेला आहे, जो आज चोळप्पांच्या वंशजांकडे आहे. चोळप्पा म्हणजे जिथे स्वामी महाराजांची समाधी आहे. तर हे मूलब्रह्म म्हणजे थोडक्यात काय, तर ते त्याला आकार उकार काय नाही. महाराजांना एक दिवशी आनंदनाथ महाराज म्हणून त्यांचे शिष्य होते वेंगुर्ल्याचे, त्यांनी विचारलं, महाराज खरं सांगा तुम्ही कोण आहात? त्यावेळेला महाराजांनी स्वतःच्या हृदयावरती हात ठेवून सांगितलं, अरे मी समर्थ आहे. आज जे आपण बोलतो ना स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी हे नाव त्यांना तिथल्या त्या परिसरामध्ये स्वामी आज पण याचे कोण आलं तर त्याला मानाने जर संबोधायचे तर त्याला स्वामीच म्हटलं जातात आज पण. तर तसं त्यांना स्वामी ते सुरुवातीपासून स्वामी आले म्हणून असं होतं. पण स्वामी समर्थ हे आनंदनाथांनी त्यांना विचारलं की तुम्ही खरं सांगा तुम्ही कोण आहात? तर तेव्हा ते हृदयावरती हात ठेवून सांगितलं मी समर्थ आहे, म्हणून ते स्वामी समर्थ. त्याच्या मागे काहीतरी गर्भितार्थ असेल ना. गर्भितात म्हणजे ते समर्थच आहेत ना सगळ्याच दृष्टी आहेतच ते. मग दुसरा प्रश्न आनंदनाथांचा असा होता, मग तुम्ही समर्थ आहात तुम्ही इथे का आलात, पृथ्वीवर का पृथ्वीवर उतरला? का अवतरलात? तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. अरे हा सगळा मळा जो आहे हा मी लावलाय. स्वामी महाराज कधी इतक्या डिटेलमध्ये कधी कोणाशी बोलले नाही, फार क्वचित. स्वामी सुतांबरोबर गप्पा मारल्याचे काही आहेत, प्रसंग आहेत. त्याचा मजकूर आपल्यापर्यंत आतमध्ये पोचलेला नाही, पण संबंध रात्रभर गप्पा मारलेत असा त्याचं कोणाला दस्तऐवज नाहीये. उल्लेख आहे आहे उल्लेख आहे त्याचा. तसं आनंदनाथांनी प्रश्न स्वामी महाराजांना केले आहेत आणि त्याचे स्वामी महाराजांनी त्यांना उत्तर दिलंय. ते आत्मबोध गीता म्हणून त्यांनी लिहिलेली आहे. 18 अध्यायाची ती गीता आहे. छोटे छोटे अध्याय आहेत फार. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 18 का 19 प्रश्नाला का मला वाटतं 17ला स्वामी महाराजांनी उत्तर दिलं. त्याच्यातलं हे 2 प्रश्न आहेत. हा संबंध मुळाच मी लावलेला आहे आणि त्याच्यातलं एखादं फुल जरी कोमजलं ना तर मला इथे यावं लागतं. हे खुद्द स्वामी महाराजांनी आनंदनाथांना सांगितलेलं आहे. आणि खरं सांगतो तर मला कधी कधी ना वाईट वाटतं, महाराजांच्या प्रगट लिलेवरतीच वाईट वाटतं मला, की त्या मूल ब्रह्माला प्रगट व्हावं लागलं तेच मुळात आपल्यामुळे. आपलं विचित्र वागणं जे आहे ना,
म्हणून मी कितीतरी वेळा म्हणतो, तुम्ही तुम्ही भक्त होऊ नका, देवभक्त सुद्धा होऊ नका. काही होण्याची गरज नाही तुम्हाला. सूर्याला तुम्ही मानलं नाही मानलं, सूर्याला नमस्कार केलात नाही केलात, सूर्याचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचतो, कारण त्याच्यातून आपली निर्मिती, ते जे रेज अल्ट्राव्हायोलेट रेज, आज त्याची ते अल्ट्राव्हायोलेट रेज जर आपल्याला पोचले नाहीत, आपण सगळे संपणार, सगळे संपणार आपण. तशीच ही शक्ती आहे. तुम्ही देव मानू नका, तुम्ही पूर्णतः नास्तिक व्हा. नॉट बॅड. कुठलाही नास्तिक असतो तो वाईट माणूस नसतो. ॲज लॉंग ॲज अ ह्युमन इज व्हेरी ट्रू. माणूस पण त्यातलं. इथे तुम्ही देवाला तुम्ही जाणार, स्वामींकडे जाणार, नमस्कार करणार, नाक घासणार, तिथे अगदी खूप काय करणार. नंतर बाहेर येऊन तुम्ही सगळ्यांना नावं ठेवणार, कुत्र्या मांजरांना लाथा मारत मारत तिथे हे मठापर्यंत जाणार. मग तिथे तुम्ही नेमकं करतायत काय आणि काय तुमचं त्याच्यामध्ये नेमकं साध्य होते. तर महाराजांना सुद्धा तेच अभिप्रेत आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे ना, अक्कल से खुदा पहिचानो. महाराजांची जी अनेक वचनं आहेत आपल्याला सोयीस्कर आहे, ते आपण घेतो. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे मला वाटतं सगळ्यात लोकांचं आवडतं वचन आहे. प्रत्येक रिक्षाच्या आणि गाडीच्या पाठी असतं. खरं म्हणजे मी या निमित्ताने समस्त लोकांना एक आव्हानच करेन की स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे कधी कोणी, स्वामी महाराजांनी कोणाला सांगितलं आणि कधी, काय प्रसंग काय होता तो नेमका, कोणालाच माहित नाही. कोणाचं माहिती म्हणजे नाही. कोणी काढलं वचन हे मी नाव घेणार नाही, पण एक ऍक्च्युअली असा काय असतं माहिती आहे का, की स्वामीच्या नावाने एक संप्रदाय सुरू होतो. मग तिथे मी स्वतः गुरु होतो, माझ्यानंतर माझा मुलगा गुरु होतो, त्याच्यानंतर माझा नातू गुरु होतो. एक संप्रदाय असतो, लोक येतात तिथे, डोकं टेकतात, हे करतात, ते करतात, असा काय असोच प्रकार. तर आता मला काय करायचे, मी जर स्वतः मिलिंद पिळगाव करून आलो, मला कुत्र विचारणार नाही. मग स्वामींचं काहीतरी एक बॅनर घेऊन मी तिथे हे करणार. मग ते आता स्वामी सुद्धा किती प्रभावी आहेत हे सुद्धा मला कुठेतरी आय गॉट टू प्रूव्ह ना. कारण तो काळ होता ज्याला स्वामी महाराजांना फारशी लोक ओळखत नव्हती. आता ओळखतात, फॉलोअर्स आहेत हा लाखो. हा हो, आता खूप आहेत, आता खूप आहेत. पण साईबाबांचं सुद्धा तसंच होतं. लोकांची दुःख वाढली आहेत हा ना. हा. तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांनी आता स्वामी पण किती प्रभावी आहेत हे सुद्धा काहीतरी असायला पाहिजे. म्हणून त्यांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं एक ते बनवलं वचन. केलं. पण ते खोटं नाहीये. महाराज खरोखर ते एकाला बोललेले आहेत, यांनी ते थोडंसं फॅब्रिकेट केलेलं आहे. महाराज नक्की काय बोलले? महाराज कसं होतं, बेळगावचे बोटे स्वामी ज्यांना आपण रामू मास्तर सुद्धा म्हणतो, म्हणजे हा प्रसंग जर मी लोकांना सांगितला तरी मी सांगतो आता, कुठे न सांगितलेलं सांगा. कुठे न सांगितलं हे जी ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे, फार कमी लोकांना. बेळगावचे बोटे म्हणून होते, त्यांना रामू मास्तर म्हणायचे, कारण ते शाळेमध्ये शिक्षक होते. ते महाराजांकडे आले होते एक दिवशी आणि तिथे त्यांना काय कळत की माझी आई आज खूप आजारी आहे. बेळगावच्या जवळ कुठलं तरी गाव आहे, गुरुसूर म्हणून गाव आहे ते, आणि त्याला ते खासावीस होतात आणि तिथे चंद्रभागेला पूर आलेला असतो. ते जाऊन स्वामींचा निरोप घ्यायचा असतो. कारण काय असतं, तुम्ही तुमच्या हिशोबाने येणार, पण अक्कलकोट मधून काढता पाय घेते वेळेला महाराजांचा निरोप घ्यावा लागायचा. आम्हाला ती प्रथाच होती. कधी कधी महाराज कोणाला निरोप द्यायचे नाही, बस रे थांब, मग ते थांबायचे. आणि का महाराजांनी थांब सांगितलं त्याचा सुद्धा प्रत्यय याचा. इथे तर चंद्रभागेला भरपूर पूर आलेला आहे, अगदी अशी वाहते चंद्रगाडा. म्हणजे जर आपल्याला तिथून जर जायचं असेल तर तो माणूस वाहून जाईल अशी परिस्थिती होती. पण तेव्हा ते महाराजांकडे जाऊन सांगतात, महाराज तर समजतात की ह्याची आई आजारी आहे वगैरे आणि हे सगळं चाललंय. तर महाराज त्यांना सांगतात, म्हणजे महाराजांचे शब्द काय ते सांगतो मी तुम्हाला अगदी तशीच्या तशी. अरे पाणी खूप खोल आहे, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे असा नाहीये प्रकार तो. भिवू नकोस मी तुझ्या पाठी आहे. त्यांचं आता काय झालं, ह्या बोटे स्वामींचं, रामू मास्तरांचं चरित्र फक्त आणि फक्त कन्नडमध्येच प्रकाशित झालं. आणि स्वामी महाराजांची जास्त सगळे भक्त आहेत ते महाराष्ट्रात आहेत. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ते पोचलंच नाही. पण आता ज्यांना गुरुच व्हायचं असेल ते तेवढे हुशार असतात आणि जरा त्याची कुठेतरी एखादी दुर्मिळ गोष्ट शोधून काढतात. तसं त्यांनी ते
बोटे स्वामींना सांगितलेलं, बोटे स्वामी म्हणण्यापेक्षा रामू मास्तरांना सांगितलेलं, अरे पाणी खूप खोल आहे पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठी आहे. ते तेवढं त्यांनी सोयीस्कररित्या स्वामींच्या फोटोच्या खाली पाठीशी असं केलं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. आणि ते लोकांना अपिलिंग होतं ना आज. मग मी माझे धंदे काही असू दे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, हे असा प्रकार त्याच्यामध्ये सगळं. मी ह्याच्यावरती एक एपिसोड केला होता. त्याच्यावरती एक डॉक्टर होते, मला त्यांचं नाव आठवत नाही अजून, त्यांचे मला फोन बी येतात. त्यांचं मला कॉमेंट आलं की ठीक आहे म्हणायची पर्सनल ते एखाद्याला माणसा स्वामींनी सांगितलं असेल, पण आपण जर ते समजा आपल्याला ते गृहीत धरलं, किती धीर येतो ना माणसाला. धीर येतो, पण तो धीर कधी कधी चुकीचा पण येतो. त्याच्यावरती मी ते सांगितलेलं आहे. काय होतं माहितीये का, मी एका फॅमिलीला ओळखतो. या फॅमिलीचा यंग मुलगा, लहान म्हणण्यापेक्षा एक साधारण 17-18 वर्षाचा, त्याला मेडिकलला जायचं होतं. त्याला चांगले पर्सेंटेज वगैरे मिळून तो मेडिकलला गेला. आता मेडिकलला मुंबईमध्ये त्याला ऍडमिशन मिळाली नाही, हॉस्टेलमध्ये ऍक्च्युली गेला कुठेतरी लांब. आई वडिलांचं त्याचं एकच सांगणं असायचं, स्वामींना स्मरण आणि अभ्यास कर. तो खूप स्वामींना स्मरायचा. अगदी त्याच्या हॉस्टेलच्या खोलीमध्ये सुद्धा स्वामी असायचे. पण मित्रमंडळ वगैरे, आता यंग एज वगैरे, त्याच्यामध्ये तो वाहत गेला, अभ्यासाकडे कमी पडला. स्वामींना मात्र स्मरायचं. रोज झोपायच्या आधी एक माळ वगैरे स्वामी समर्थ जपणार. आणि त्याच्या डोक्यात कुठेतरी असं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे वाटेल ते कर असं वाटलं त्याला. एक्झॅक्टली. त्याने अभ्यासच नाही केला वगैरे. आणि नंतर तोच मुलगा मला विचारायला आलेला एकदा, अरे मिलिंद काका असं कसं तू बोलतो स्वामीचे, म्हणजे अरे पण म्हणलं तू जे करशील त्याला मला साथ देणार ना. तू जर अभ्यास केलाच नाहीयेस, मित्रांबरोबर राहिलास, तर स्वामी तुझ्या पाठी कशी राहतील. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. खरं सांगायचं तर स्वामी, थोडंसं मला माहिती आहे तुझ्या प्रश्नाला मी उत्तर देतो की नाही, पण स्वामींनी सर्वांना संबोधून जर काय सांगितलं असेल तर देह ठेवत्या वेळेला संस्कृत मधला गीतेतला एक श्लोक आहे, अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषाम नित्य भियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. त्याचा अर्थ थोडक्यामध्ये असाच आहे की अनन्य भावेने तुम्ही जेव्हा मला स्मराल तेव्हा संबंध तुमचा योगक्षेम मी सांभाळेन. पण त्यात सुद्धा फरक आहे. फोटो समोर बसून तुम्ही जपमाळ ओढत राहिलात म्हणजे महाराजांना स्मरण होतं का. महाराजांना स्मरण म्हणजे काय, की स्वामी भक्त होणं म्हणजे काय, हे फार महत्वाचं आहे. याचं एक डेफिनेशन इथे आपण कधी कधी खूप चुकत असतो आणि मग दोष सगळं आपण महाराजांना देतो. मी रोज तुमच्या मठात येतो, 108 प्रदक्षिणा घालतो. तुम्हाला तरी माहित आहे का किती अशी तुमच्याकडे मठात येणाऱ्यापैकी 108 भोवती तुमच्या भोवती फिरतात, त्याच्यात किती वेळ जातो. माझी वेळ आहे म्हणून मी जात नाही तुमच्याकडे प्रदक्षिणा घालायला, तुमची सेवा करायला जातो. महाराजांना काय पडलं तुमचे 108. महाराज हे मोजत असतात की तुम्ही मठामध्ये येता येता किती लोकांना दुखवतायत. आड आलेल्या कुत्र्याला लात मारलायत तुम्ही. मग तिथे तू 108 प्रदक्षिणा घाल, नाही तर उपाशी मर पाहिजे माझ्यासमोर. शेवटी तुझी कर्म असतात ती मोजली जाणार ना. मग हे सगळं करत असताना तू तिथे भरपूर काय काय केलं असेल. महाराज पण कन्सिडर यू ॲज अ स्वामी भक्त नो. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. प्रॅक्टिकल होणं फार महत्वाचं आहे. मग अशी तुम्ही गप्पा मारताना मला विचारलं की अक्कलकोटला तुम्ही गेलात का, तर मी काही गेलेले नाही अजून अक्कलकोटला. आणि तर मला तुम्ही सांगा की आता अक्कलकोट म्हणजे खरं म्हणजे तीर्थस्थान समजलं जातं, तशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे तिथे वटवृक्ष आहे, ती लीलास्थानं आहेत, तर त्याविषयीचे काही अनुभव आहेत का अक्कलकोटचे. माझा अनुभव असा कसं आहे, अनुभव प्रॅक्टिकल पर्सनल असतो. पण काय काय असे अनुभव आहेत ना जे मला आलेले अनुभव इतरांनी सुद्धा बघितलेत, पाहिलेले आहेत आणि ते मला अजून सुद्धा सांगतात. माझा अनुभव तुम्ही जर विचारलं, माझा पर्सनल अनुभव म्हणजे माझा आणि महाराजांचे संबंध मी सगळ्यांना सांगतो तसे संबंध ठेवा. ते म्हणजे आई आणि मुलाचे संबंध. मला आईने लहानपणापासून किती माझे लाड केले, किती प्रेम केलं, हक्काने मी तिच्याकडे काय काय मागितलं, काय काय तिने मला दिलं, तिने मला किती धपाटे दिले वगैरे, हे सगळी आठवणी येते, सुखद आठवणी येते या सगळ्या. आणि त्या तेवढंच पर्सनली सुद्धा आहेत. पण काय काय गोष्टी लोकांनी बघितल्यात. माझा एक पर्सनल अनुभव मी तुमचा अक्कलकोट म्हटलं म्हणून मी तुम्हाला शेअर करतो. मी चेन स्मोकर होतो. स्मोकिंग म्हणजे मला दिवसाला
मिनिमम 3 पाकिटं म्हणजे 30 सिगरेट्स मी ओढायचो. 30. माझ्यापेक्षा जास्ती याची चेन स्मोकर असतील ना असं नाही, पण मी 30 तरी मिनिमम ओढायचो.